नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नरसिंह पोखर्णी या गावास भेट देणार आहोत व या ठिकाणी असणाऱ्या नरसिंह मंदिरास व बारवेस भेट देणार आहोत व त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। व्हिडिओच्या थंबनेलवरून तर अंदाज आलाच असून आपण कुठं चाललो। आपण जाणार आहोत नरसिंह पोखर्णी आणि जास्त वेळ न दवडता व्हिडिओला स्टार्ट करू। आणि व्हिडिओमध्ये आपल्यासोबत हा आहे आणि ट्रेनचा आपला आजचा थोडासा प्रवास आहे। या ठिकाणावरून परभणी जात आहोत आणि परभणीवरून नरसिंह पोखर्णी। तर पाहू आजचा व्हिडिओ कसा होतो। सध्या आम्ही नरसिंह पोखर्णी या स्टेशनला उतरलेलो आहोत आणि या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला 1-1.5 तास एवढा वेळ लागलेला आहे। आम्ही मॅपवर चेक केलं, या ठिकाणापासून नरसिंह भगवानाचे मंदिर अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या दिशेने आम्ही मार्गस्थ होत आहोत। चला तुम्हाला मंदिर दाखवतो। नरसिंह मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही आता स्टेशनवरून बाहेर जाऊ लागलो। मला या ठिकाणी एक पाटी दिसली आणि या पाटीवर लिहिलेलं आहे नरसिंह मंदिराकडे जाण्यासाठी येथे उतरावे। आणि पाहू शकता ही पाटी एवढ्या कोचकाडीमध्ये आहे की रेल्वेतून दिसूच शकत नाही। चला मंदिराकडे। तुला माहिती आहे का नरसिंह भगवानाची स्टोरी काय माहिती आहे का? मला माहिती आहे, तरी पण तू सांग। सांग ना। तू सांग ना। सांग मी सांगतो। ते एक नरसिंह भगवानाचा अवतार कसा प्रकट झाला त्याच्याबद्दलची एक स्टोरी आहे। हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता। त्यांनी आपला कोणीतरी 3 तोंडावाली ब्रह्माला एक असं वर मागितला होता की मला अमर करा। मला दिवसाही कोणी मारू शकणार नाही आणि रात्रीही कोणी मारू शकणार नाही। ना मला कोणी सजीव मारण ना मला कोणी निर्जीव मारण। पुढे सांग, शॉर्ट मध्ये कोणी दरवाजामध्ये बाहेर पण मारणार नाही, घरातून मारणार नाही, अशी ती स्टोरी होती। आणि मग असं झालं की हिरण्यकश्यपाचे पाप इतके वाढले, हिरण्यकश्यपाचे पाप इतके वाढले की मग देवाला अवतार घ्यावाच लागला। मग कोणत्या देवाने घेतला होता? विष्णूने घेतला होता। तर असं झालं होतं की त्याचा हिरण्यकश्यपाचा एक पुत्र पण होता, त्याचं नाव होतं प्रल्हाद। काही माहिती नाही, मी सांगायला भक्त प्रल्हाद काय म्हणला होता, ते विष्णूचा भक्त होता। तर हे आपल्या राजाला पटत नव्हतं, विष्णूचा भक्त असं तसं मग ते त्याचा छळ करायचा। मग एक दिवस ते राजाने त्याला काय केलं, ह्याच्यामध्ये नेलं त्याच्या सभागृहामध्ये। तिथे एक खांब होता, ते म्हणलं कुठे तुझा विष्णू? ते म्हणलं ह्या खांबामध्ये पण माझा विष्णू आहे। तसं नव्हतं म्हणलं, ते म्हणलं होतं सगळ्या जागेवर माझा विष्णू आहे। कुठे? मग ते खांब, ते म्हणला होता ह्या खांबात आहे का? ते म्हणला होता हो खांब। मग ते खांब तोडला त्यांनी, मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराज बाहेर आले। शिवाजी महाराज आपलं विष्णू बाहेर आले। त्यांनी अफजल खान, विष्णू नाही नरसिंह अवतार, नरसिंह अवतार बाहेर आला आणि त्यांनी अफजल खान नाही हिरण्यकश्यपूला फाडलं। ते काही असू, दोघं बी अधर्मी होते आणि दोघायला पण फाडले, ते महत्वाचे। कोण? अफजल खान आणि हिरण्यकश्यप। तर मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला 1-1.5 तास वेळ लागलेला आहे। नरसिंह पोखर्णी गाव गाठले, मंदिरात देवाचे दर्शन घेतले। त्या ठिकाणी एक पुजारी होते, त्यांना सांगितलं आमचं यूट्यूब चॅनल आहे, आम्हाला थोडीफार शूटिंग घेऊ द्या। तर ते म्हणले कार्यालयामध्ये जा आणि परमिशन घ्या। तर आम्ही गेलोत कार्यालयामध्ये, त्यांना सांगितलं आमचं यूट्यूब चॅनल आहे, आम्हाला मंदिराची शूटिंग घ्यायची। ते म्हणले मूर्तीची शूटिंग घेऊ नका, बाकी तुम्हाला काय शूट करायचे तर करू शकता। मग आम्ही त्यांना थोडी विनंती केली की एक फोटो तरी देवाचा घेऊ द्या आम्हाला। तर ते काय म्हणले माहिती आहे का, ओके तुम्ही घेऊ शकता। तर आता दाखवतो तुम्हाला मी मंदिर कसं आहे। तर मग लेट्स गो। रेणू रना रना ना रेणू
देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बघतो तर काय, विठ्ठल बरसला. टा ना 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 ना. आपल्या पाठीमागं हे जे नरसिंह मंदिर आहे ना, लय जुने जाणते लोक सांगतात की हे जवळपास 1000 ते 1300 वर्ष एवढं जुनं आहे. आणि हे पाहू शकता, लाकडी खांब आहेत आणि पाठीमागे हेमाडपंथी मंदिर आहे. नरसिंह पोखरणी या गावी कसे पोहोचायचे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सिंपल आणि सोप्या भाषेत सांगतो. सरळ परभणी गाठायची आणि गंगाखेड रोडवर अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर नरसिंह पोखरणी हे गाव स्थित आहे. या ठिकाणी येण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे आणि रेल्वे पण आहे. मंदिराच्या मागे ही सुंदर बारव आहे आणि या ठिकाणी शांतता अप्रतिम आहे. आणि या बारवेमध्ये खूप मासे आहेत. आता हे बघा, माझ्याकडे एक शेंगदाणा आहे, मी ते खाली टाकतो. माशा बघा कशा खातात. पाठीमागे ही जी बारव दिसते ना, याबद्दल एक आख्यायिका अशी आहे की या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर इंद्रायणी माळ आहे आणि त्या ठिकाणी गोळासूर नावाच्या राक्षसाचा वध झाला होता. त्यावेळी सप्तगंगेचं पाणी घेऊन नरसिंह भगवान या ठिकाणी आले होते असं सांगितलं जातं. आणि तेव्हापासून या गावामध्ये व परिसरामध्ये दुष्काळ पडतच नाही. भारी एक नाही आख्यायिका. आता गावकऱ्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या. त्यांनी मला असं सांगितलं की वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी भव्य यात्रा उत्सव असतो आणि त्यावेळी राज्यासह परराज्यातील भाविकही या ठिकाणी हजेरी लावतात. देवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि आज तुम्हाला गाव दाखवतो. भक्ताचं आणि देवाचं नातं कसं असावं ते या गावाकडून शिकावं. आता पाठीमागे हे जे मंदिर आहे ते 2 मजली आहे आणि देवाचा आदर म्हणून गावात कोणी 2 मजली घरच नाही बांधलं. जेवढे घर आहेत तेवढे 1 मजलीचे आहेत. आणि या मंदिराच्या बांधकामात भाजलेली वीट वापरलेली आहे, त्यामुळं गावात बांधकाम करताना कोणी भाजलेली वीटच वापरत नाही. आणि तिसरी एक गोष्ट अशी आहे की देवाला विश्रांतीसाठी लाकडी पलंग आहे, त्यामुळं गावात कोणी लाकडी पलंगच वापरत नाही. आणि देवाच्या मूर्तीच्या वरती सोन्याची छत्री आहे, त्यामुळं गावात कोणी छत्रीच वापरत नाही. ऐक नाही देवाचा खरा आदर. आणि हे इन्क्रेडिबल गाव आपल्या मराठवाड्यामध्ये. या ठिकाणी एका घराचं बांधकाम चालू आहे आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता, या सगळ्या ज्या विटा आहेत ना त्या सिमेंटच्या आहेत. हे मला काहीतरी भारी वाटलं. मंदिर परिसरामध्ये हे असे खांब आहेत आणि कदाचित या खांबावर लाईट असतील आधी. आता ते लाईट सगळे खराब झालेत आणि खांब सगळे अर्धे तुटलेले आहेत. जर वापस रिपेअर करून त्याच्यावर एक लाईट लावला, संध्याकाळी सगळे लाईट चालू असल्यावर मंदिराकडे जाताना काय थाट कसलं वाटत असेल ते, एकदम राजा झाल्यावरच. बघा पाठीमाग घर बघा, इथे जेवढं बांधकाम झालेलं आहे ते सगळं 1 मजलीच आहे. आता हे बघा, हे नेमकंच एक बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी. चालूच आहे याचं बांधकाम, दिला वगैरे झालेला आहे आणि हे पण 1 मजलीच आहे. भारी. मी जवळपास 50 घरं बघितलेत गावात, सगळे 1 मजली घर आहेत आणि बघून मला असं लयच भारी वाटायला, काहून काय माहिती.
या ठिकाणी शूट चालू होतं तर ही मंडळी भेटली, तर यांना विचारू. आमच्या गावातले हे मंदिर तुम्हाला कसे वाटले नक्कीच या मंदिराला भेट द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. बाकी यांचं म्हणणं असं आहे की या गावातलं मंदिर तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल तर या ठिकाणी या, मंदिराला भेट द्या, देवाचं दर्शन घ्या, एवढंच यांचं म्हणणं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम.